लाईट का येते नाही? हॅलो 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 हॅलो, आवाज क्लिअर ऐकायला येतोय ना? होय. ओके, वी विल स्टार्ट नाउ. हा, आपण चालू करूयात. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. हा, गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग मॅडम. ओके, थँक्यू. आपण कोणते कोणते पॉइंट सिलेबस मधले संपवले होते? जस्ट वी हॅव टू रिवाइज फॉर 1 or 2 minutes. इंट्रोडक्शन. जर विचारलं तरच मोबाईलचा म्यूट काढायचा, अदरवाईज दुसऱ्यांना त्रास होईल असं काही करायचं नाही. मोबाईल म्यूट करून टाकायचे. ज्यावेळेस बोलायला सांगितलंय ना तेव्हा आरामात सगळेजण बोला. त्यामुळं काय होतं, सर्वांना व्यवस्थित. हॅलो, हा, वॉटर क्वालिटी पॅरामीटर हा पॉइंट आहे, मेन पॉइंट आहे. त्याच्या अंडर कुठले कुठले पॉइंट आहेत? पीएच, ऍसिडिटी, अल्कॅलिनिटी, total solid, dissolved oxygen and dissolved chlorine. Up to this we have covered the point, all point. What is the formula of pH? Negative logarithm to the base 10 of pH plus ion concentration is nothing but pH. Acidity, amount of acidic substance present in water, it is known as acidity. Alkalinity, total amount of the substance present in water which increases concentration of OH minus ion is nothing but alkalinity. Total solid, combination of suspended solid and dissolved solid is known as a total solid. Dissolved oxygen, amount of oxygen dissolved in water, it is known as a dissolved oxygen. Chloride, amount of chloride dissolved in the water, it is known as a dissolved chloride. Okay, सर्वांच्या नोटबुक मध्ये लिहिलेले असतील ह्या नोट्स. नेक्स्ट पॉइंट, BOD. BOD means biological oxygen demand. After that we are going to study the COD. COD means chemical oxygen demand. Let us discuss this point. Okay, BOD. माझा साऊंड सर्वांना, आवाज सर्वांना ऐकायला येतोय ना क्लिअर? एक 5 मिनिट खूप शांतता ठेवायची, अजिबात कोणी डिस्कस करायचं नाही आणि मी शिकवलेले पॉइंट नीट ऐकायचे. फार परीक्षेच्या दृष्टीनं खूप खूप महत्वाचा पॉइंट आहे. नक्की एक्झामला, आत्ताच्या ISCच्या एक्झामला सुद्धा मी हा पॉइंट टाकणार आहे 3 मार्काला, त्यामुळे लक्ष द्यायचं. इथे एक फिगर काढलेली आहे मी. या फिगर मध्ये वॉटर काढलेलं आहे, वेस्ट वॉटर. या बीकर मध्ये काय आहे? वेस्ट वॉटर आहे. वेस्ट वॉटर म्हणजे घाण पाणी आहे. मग हे वेस्ट वॉटर ज्यावेळेस असतं त्याचा कलर वगैरे चेंज झालेला असतो वेस्ट वॉटरचा. आपल्याला माहिती आहे गटारामधल्या पाण्याचा कलर हा वेगळाच असतो. तर तिथे वेगवेगळ्या केमिकल रिएक्शन्स होत असतात. समजा हे वेस्ट वॉटर हे आपल्या स्वयंपाकघरातून बाहेर पडलेलं पाणी आहे, किंवा आपण आंघोळ वगैरे केल्यानंतर, कपडे वगैरे स्वच्छ केल्यानंतर बाहेर पडलेलं पाणी आहे. तर ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कार्बन वगैरे असतो त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणायचं असतं, आणि कार्बन असणारे केमिकल असतात त्याला ऑर्गॅनिक मॅटर असं म्हणायचं असतं. मग त्या वेस्ट वॉटर मध्ये हे ऑर्गॅनिक मॅटर असले असतात. मी डार्क काढलेले आहेत बघा. डोळ्यांनी दिसत नाही तिथं, पण सूक्ष्मदर्शकाखाली बघितल्यानंतर हे ऑर्गॅनिक मॅटर एवढ्या मोठ्या साईजचे आपल्याला दिसतात. ओके, मग इथं डार्क किती काढलेले आहेत मी ऑर्गॅनिक मॅटर? हे 2 आणि हे 3 5 आणि हे 2 7 डॉट आहेत डार्क कलरचे, ते आहेत ऑर्गॅनिक मॅटर. ओके, आणि याच्यामध्ये
हे बघा माझा कर्सर आहे ना, तिथं पॉइंट आउट केलेला आहे बघा, हे आहे बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे व्हायरस, सॉरी बॅक्टेरिया म्हणजे सूक्ष्मजीव की जो डोळ्यांना दिसत नाही, याला सूक्ष्मदर्शकाखाली ठेवलेला आहे. त्यामुळे हे इथं एवढ्या साईज मध्ये दाखवलेलं आहे. इथं पण आहे 1 2 3 4 असे मी 4 बॅक्टेरिया दाखवलेले आहेत. मग ह्या बॅक्टेरिया काय करतात, ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं डिग्रेडेशन करतात. डिग्रेडेशन करतात म्हणजे विघटन करतात, त्याचे तुकडे तुकडे करून टाकतात. आणि ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं डिग्रेडेशन करण्याच्या प्रोसेसमध्ये किंवा डिग्रेडेशन करताना ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं ऑक्सिडेशन होत असतं. आपल्याला 11वी 12वीलाच माहित आहे, जर ऑक्सिजन वापरला गेला प्रोसेसमध्ये तर त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं असतं. ह्या ऑर्गॅनिक मॅटर, ह्या बॅक्टेरिया, इथं पाय वगैरे दाखवलेले आहेत, हात दाखवलेले, डोकं दाखवलेले आहे बघा. ह्या बॅक्टेरिया ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं डिग्रेडेशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, समजा ह्या ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे आपलं कार्बोहायड्रेट असेल, आपण भाकरी वगैरे खातो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतं, भातामध्ये कार्बोहायड्रेट असतं. हे कार्बोहायड्रेट असेल, ह्या ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे समजा हे कार्बोहायड्रेट असेल, तर बॅक्टेरिया ह्या डिग्रेडेशन करण्याच्या प्रोसेसमध्ये ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं कन्व्हर्जन किंवा त्यालाच ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणायचं, ते एका फंक्शनल ग्रुपमधून दुसऱ्या फंक्शनल ग्रुपमध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. समजा ओरिजिनली हा ऑर्गॅनिक मॅटर हा कार्बोहायड्रेटचा बनलेला असेल, ज्यावेळेस ह्या बॅक्टेरिया त्याचं विघटन करतात त्यावेळेस या कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन हे ऍसिड मध्ये होत असतं. हे कुठल्या फंक्शनल ग्रुपमधून कोणत्या फंक्शनल ग्रुपमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे हे कशावरती डिपेंड असतं, तर तो ऑर्गॅनिक मॅटर कोणता आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. ऑर्गॅनिक मॅटर कोणाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये कार्बन आहे ज्या केमिकलमध्ये, त्यांना ऑर्गॅनिक मॅटर असं म्हणायचं असतं. ओके, हे ट्रान्सफॉर्मेशन नाही लक्षात ठेवायचं, हा कार्बोहायड्रेट हा शब्द पण नाही लक्षात ठेवायचा, ऍसिड पण नाही लक्षात ठेवायचा. फक्त असं लक्षात ठेवायचं की ह्या बॅक्टेरिया ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं ट्रान्सफॉर्मेशन करतात. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एकातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर, त्याला ट्रान्सफॉर्मेशन असं म्हटलं जातं. एका फंक्शनल ग्रुप मधून दुसऱ्या फंक्शनल ग्रुपमध्ये रूपांतर करणं, त्याला ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणायचं. बॅक्टेरिया 2 कामं करतात, एक डिग्रेडेशन करतात म्हणजे तुकडे तुकडे करतात, दुसरं ते तुकडे करण्याच्या प्रोसेसमध्ये ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं दुसऱ्या फंक्शनल ग्रुपमध्ये रूपांतर होत असतं. बॅक्टेरिया कोणती 2 कामं करतात, एक डिग्रेडेशन आणि दुसरं ट्रान्सफॉर्मेशन. मला फक्त तुम्हाला 2च शब्द शिकवायचे, डिग्रेडेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन मीन्स conversion of this organic matter into another functional group. It is known as a transformation. Okay, are you getting? Listen. मग ह्या बॅक्टेरिया ह्या डिग्रेडेशन साठी आणि ट्रान्सफॉर्मेशन साठी ही प्रोसेस करण्यासाठी पाण्यामध्ये विरघळलेला जो ऑक्सिजन असतो त्या ऑक्सिजनची हेल्प घेतात. ऑक्सिजन, पाण्यामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजन शिवाय ह्या बॅक्टेरियाला ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं डिग्रेडेशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन करता येत नसतं. अजून एकदा तेच वाक्य सावकाश नीट ऐका, महत्वाचे वाक्य आहे ते. ह्या बॅक्टेरिया ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं, कर्सर बघा, ह्या बॅक्टेरिया ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं डिग्रेडेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी, आता पुढचं अर्धवाक्य महत्वाचं आहे, डिग्रेडेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी ह्या पाण्यामध्ये विरघळलेला जो ऑक्सिजन असतो तो ऑक्सिजन त्या
बॅक्टेरिया वापरत असतात. पाण्यामध्ये ऑक्सिजन नसेल तर ह्या बॅक्टेरियाला ह्या ऑर्गॅनिक मॅटरचं डिग्रेडेशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन करता येत नसतं. तर बीओडी म्हणजे काय? मग ह्याचा बीओडीशी काय रिलेशन आहे? ह्या बॅक्टेरियाने किती ऑक्सिजन डिग्रेडेशन साठी किंवा ट्रान्सफॉर्मेशन साठी वापरलेला आहे? बॅक्टेरियाने किती ऑक्सिजन पाण्यामध्ये विरघळलेला किती ऑक्सिजन हा डिग्रेडेशन साठी और ट्रान्सफॉर्मेशन साठी यूज केलेला आहे, त्याला बीओडी असं म्हटलं जातं. आर यू गेटिंग? लिसन केअरफुली. हा, बॅक्टेरियाने ह्या ऑर्गॅनिक मॅटरच्या डिग्रेडेशन साठी किंवा ट्रान्सफॉर्मेशन साठी पाण्यामध्ये विरघळलेला किती ऑक्सिजन वापरलेला आहे? पाण्यामध्ये विरघळलेला किती ऑक्सिजन वापरलेला आहे त्याला त्याचा बीओडी असं म्हणायचं. जेवढा जास्त ऑक्सिजन वापरला जाईल तेवढा जास्त ऑर्गॅनिक मॅटर असतील तेवढा त्याचा जास्त बीओडी निघणार. लक्षात आलं का? जेवढा जास्त ऑक्सिजन वापरला जाईल तेवढं जास्त ऑर्गॅनिक मॅटर असणार आहे पाण्यामध्ये आणि त्याचा तेवढा जास्त बीओडी असणार आहे. तर याचं रिलेशन वॉटर पोल्युशन साठी ही बीओडी का डिटरमाइन करायचा? तर वॉटर पोल्युशन डिटरमाइन करण्यासाठी बीओडीची गरज आहे. वॉटर हे पोल्यूट झालेलं आहे का नाही, वॉटर हे प्रदूषित झालेलं आहे का नाही, जर झाले असेल तर किती प्रमाणामध्ये झालेलं आहे ते स्टडी करण्यासाठी बीओडीचा वापर केला जातो. समजा बीओडी जास्त निघाला म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर जास्त आहे. ऑर्गॅनिक मॅटर जास्त आहे म्हणजे पाणी जास्तीत जास्त प्रदूषित झालेलं आहे, पाण्याचं पोल्युशन जास्तीत जास्त झालेलं आहे. आर यू गेटिंग? Yes, ma'am. कळालं का? Yes, ma'am. ओके. आता मी डेफिनेशन तुम्हाला तयार करून देते, त्यानंतर आपण लिहिलेल्या डेफिनेशन कडे जाऊयात. हा ऑक्सिजन कोणी वापरला हा ऑक्सिजन? कोणाकडून ही प्रोसेस घडली गेली? बॅक्टेरियाकडून घडली गेली. हा, म्हणून मी तर एक वाक्य अर्ध वाक्य दाखवते, तेवढंच बघायचं, बाकीचा पार्ट बघायचा नाही. ही डेफिनेशन आहे. अमाऊंट म्हणजे क्वांटिटी. इथं बघा, क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय बॅक्टेरिया. आलं का डेफिनेशन मधला अर्धा पार्ट? बायकुणी वापरला? बॅक्टेरियाने. काय वापरला? ऑक्सिजन. क्वांटिटी म्हणजे किती प्रमाणामध्ये? क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय बॅक्टेरिया. माझी डेफिनेशन शिकवायची झाली की मी तुम्हाला नोटबुकच्या बॅक पेजला लिहायला लावणार आहे न बघता, आणि आपण अभिमानाने सांगायचं की मॅडम मी करेक्ट डेफिनेशन लिहू शकलेलो आहे, अजून मला अभ्यास करण्याची गरज लागत नाही. ओके, मग काय आला डेफिनेशनचा पार्ट? क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय बॅक्टेरिया. फॉर म्हणजे कशासाठी वापरलं त्यानं? तो ऑक्सिजन कशासाठी वापरला गेला? इथं आहे बघा, डिग्रेडेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन. कशासाठी वापरला त्यानं तो ऑक्सिजन? डिग्रेडेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ. कोणाचं ट्रान्सफॉर्मेशन आणि कोणाचं डिग्रेडेशन केलं त्यानं? ऑर्गॅनिक मॅटरचं. हे वॉटर कुठं आहे? वेस्ट वॉटर मध्ये आहे. कुठं आहे हे ऑर्गॅनिक मॅटर? कुठं आहे? वेस्ट वॉटर आहे. म्हणून ऑर्गॅनिक मॅटर नंतर कुठला शब्द लिहिलेला आहे मी? प्रेझेंट इन वेस्ट वॉटर. अंडर अरोबिक कंडिशन और अनअरोबिक कंडिशन. अरोबिक कंडिशन म्हणजे पाणी तुम्ही उघड्यावरून जाऊ दिलं, ओपन म्हणजे गटारातून जाऊ दिलं, किंवा तुम्ही पाणी झाकून जरी कशामध्ये ठेवलं, फ्रीज मध्ये वगैरे, तरी पण ही प्रोसेस चालूच असते. म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे अरोबिक अँड अनअरोबिक कंडिशन. म्हणजे त्याला ओपन एअर मध्ये ठेवलं त्या पाण्याला, म्हणजे न झाकता ठेवलं किंवा तुम्ही झाकून जरी ठेवलं तरी ही प्रोसेस ही घडणारच आहे. म्हणून इथं अंडर अरोबिक कंडिशन और अनअरोबिक कंडिशन असे वर्ड आलेले आहेत. ओके, लक्ष द्या. हॅलो. हा, डेफिनेशनचे 4 पार्ट पाडायचे. इथं बायोलॉजिकल शब्द आलेला आहे, कारण हॅलो
नितीन मस्के, नितीन मस्के, अंकिता, देन अंकिता, अंकिता, म्यूट युअर सेल्फ. हा, डेफिनेशनचे 3 पार्ट पाडायचे. मी लास्टचा पार्ट पाडलेला इथं वेगळ्या कलरने आता दाखवलं तुम्हाला. अंडर अरोबिक अँड अनअरोबिक कंडिशन. आता पुढचा अर्धा पार्ट बघूयात आपण. क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय बॅक्टेरिया, हा एक अर्धा पार्ट डेफिनेशनचा. क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय बॅक्टेरिया पहिला पार्ट येतो, लास्टचा पार्ट येतो. आता लक्ष द्या. फॉर इथं बायोलॉजिकल शब्द का टाकलेला आहे? इथं आपण कुठलंही केमिकल ऍड केलेलं नाही. सीओडी मध्ये आपल्याला वरून केमिकल ऍड करावं लागतं. इथं कोणतंही केमिकल ऍड केलेलं नाही. फक्त त्या बॅक्टेरियाने किती ऑक्सिजन वापरला ते स्टडी केलेलं आहे आणि फक्त बॅक्टेरियालाच काम करायला लावलेलं आहे. म्हणजे हे जैविक घटकाशी रिलेटेड आहे म्हणून इथं बायोलॉजिकल असा वर्ड टाकलेला आहे. बायोलॉजिकल डिग्रेडेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, हा एक वेगळा पार्ट. हा, लक्ष द्या. एकच मिनिट. ओके, 3 पार्ट झाले. सांगा मधला पार्ट बघूयात. शेवटचा आणि पहिला तुम्हाला येतंय. फॉर 2 शब्द शिकवलेले तुम्हाला मी, डिग्रेडेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ. कोणाचं डिग्रेडेशन आणि कोणाचं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे? ऑर्गॅनिक मॅटरचं. ऑर्गॅनिक मॅटर. आणि हे कुठे आहेत? प्रेझेंट इन वेस्ट वॉटर. कुठे आहेत ही मेंबर्स? प्रेझेंट इन वेस्ट वॉटर अंडर अरोबिक अँड अनअरोबिक कंडिशन. ओके, इथं 3 प्रिपोजिशन लक्षात ठेवायचे. डेफिनेशन पाठ करायची किंवा लक्षात ठेवायची गरज लागत नाही, फक्त प्रिपोजिशन लक्षात ठेवा. इथं बाय हे एक प्रिपोजिशन आहे, फॉर एक आहे आणि ऑफ एक आहे. तुम्हाला आरामात डेफिनेशन येते का नाही बघा. बाय कुणाकडून ही प्रोसेस घडली? बॅक्टेरियाकडून. फॉर काय झालं त्या प्रोसेस मध्ये? डिग्रेडेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन झालं. कोणाचं झालं? ऑर्गॅनिक मॅटरचं झालं. बाय, फॉर आणि ऑफ एवढे 3च वर्ड लक्षात ठेवायचे. बाय, त्यानंतर फॉर आणि त्यानंतर हा ऑफ. एवढे 3 वर्ड लक्षात ठेवले की डेफिनेशन तुम्हाला आरामात येते. ओके, हा, ओके. हा, सांगा. क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय बॅक्टेरिया फॉर बायोलॉजिकल डिग्रेडेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन वेस्ट वॉटर. आणि लास्ट सांगायचं अंडर एरोबिक कंडिशन और अनएरोबिक कंडिशन. अंडर एरोबिक कंडिशन और अनएरोबिक कंडिशन. आर यू गेटिंग? What is the last part of this definition? What is the last part? Under aerobic condition. What is the first part of this definition? Quantity of oxygen required. Quantity of oxygen required by for biological degradation and transformation of organic matter present in wastewater. Okay. नोटबुकच्या लास्ट पेजला जावा आणि एखादा शब्द चुकेल किंवा नाही लिहिता येणार, बट यू हॅव टू टॅली वेदर यू आर रायटिंग करेक्टली ऑर नॉट. आणि पटकन लिहायचं झालं, लिहिता येत असेल तर गुड. मी दुसऱ्या पेजवरती जाणार आहे, तुम्हाला ही डेफिनेशन बघू देणार नाही. कुणाला बघायची असेल तर बघून घ्या. एकदा राईट करायला तुम्ही चालू, बॅक साईडला चालू केल्यानंतर मी दुसऱ्या स्लाइडवर जाणार आहे लगेच. बघायची असेल तर बघून घ्या, लिहून घ्यायची नाही मात्र, कारण मी काय तुम्हाला बघू शकत नाही तुम्ही लिहिताय का नाही ते. फक्त प्रामाणिकपणे तुम्ही पण आणि मी पण काम करायचंय. Can I change this slide? Hello? Okay. Yes. Right. बघा बरं येते का आता लिहिता. अमाऊंटनी सुरुवात किंवा क्वांटिटीने सुरुवात करा. क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन.
Is it? Can you able to write? Yes, madam. Yes. Yes. Okay. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. अजून एकदा लिहायचं. येत असेल तरी पण लिहायचं एकदा अजून. फास्ट लिहायचं. 1 मिनिटचा टाइम घालवायचा नाही. ओके. लिहिलं सेकंड टाइम. Yes, madam. Yes, madam. ओके. Yes, ma'am. एकच मिनिट. मी तुमच्या अटेंडन्सचे स्क्रीनशॉट काढून घ्यायला लागले कारण नंतर काय काय मुलं अटेंडन्स टाकायला वगैरे विसरतात. फक्त 1 मिनिटाचा मला टाइम द्या. ओके. थँक्स लॉट. ओके. डेफिनेशन समजलेली आहे. नोटबुक मध्ये हेडिंग लिहायचं बायोलॉजिकल बीओडी इन ब्रॅकेट बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. हे काय माहिती लिहायची गरज नाही. डायरेक्ट डेफिनेशनला जायचं आणि ही डेफिनेशन नोटबुक मध्ये लिहून घ्यायची. ओके. स्टार्ट इट. नोट्स मध्ये लिहायची आणि व्यवस्थित लिहायची. महत्वाचा पॉइंट आहे. यश जाधव. हा मॅडम. रजा रोल नंबर वाईज एंट्री करणार आहे. हा हा. कर की तेवढं. आणि राहुल सलगरे केरकल रोल नंबर वाईज एंट्री करा. ओके. झालं. हा. Yes, madam. नेक्स्ट पॉइंट. अजून लेफ्ट वगैरे होऊ नका. मी लास्टला पण अटेंडन्स बघणार आहे. लास्टला अगदी लेक्चर संपताना. त्यामुळे आता 63 59 झाले लगेच. स्क्रीनशॉट काढले म्हटलं की. तुमच्यासाठी शिकतात आमच्यासाठी नाहीत असं लक्षात ठेवायचं. ओके. लिसन व्हेरी केअरफुली. तुम्ही सर्वांनाच फ्रीज माहित आहे. कुणाला माहिती नाही असं कोणी पण नाही. इथे एक नवीन शब्द आलेला आहे इन्क्युबेटर. मी तुम्हाला प्रोसिजर शिकवायला लागलेले आता. इन्क्युबेटर म्हणजे आपल्या फ्रीज मध्ये फक्त थंड करता येत असतं. इन्क्युबेटर मध्ये किती पण टेम्परेचर ठेवता येतं, कमी पण ठेवता येतं आणि जास्त पण ठेवता येत असतं. आपल्या मनावर आहे. म्हणजे
हीट पण करता येतं आणि कूल पण करता येत असतं. तर असं फ्रीज सारखं जे साहित्य आहे त्याला बीओडी इन्क्युबेटर असं म्हटलं जात असतं. त्याला बीओडी इन्क्युबेटर असं म्हटलं जात असतं. तुम्हाला माहिती असेल का नसेल मला माहिती नाही, पण ऐका. आपण म्हणतो पाणी उकळून घ्यायला पाहिजे म्हणजे सगळ्या बॅक्टेरिया मरतात. काही बॅक्टेरिया निसर्गामध्ये असे आहेत की ज्यांना 5000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलं तरी पण ते किल होत नाहीत. अशा पण काही काही बॅक्टेरिया आहेत. बॅक्टेरिया ह्या युजफुल पण असतात आणि नॉट युजफुल पण असतात. आपल्या शरीराचं बॉडी फंक्शनिंग, इंटरनल बॉडी फंक्शनिंग करत असताना कितीतरी बॅक्टेरिया ह्या युजफुल बॅक्टेरिया असतात, त्या मदत करत असतात. प्रत्येक बॅक्टेरियाला, प्रत्येक टाईपच्या बॅक्टेरियाला जगण्यासाठी वेगळं टेम्परेचर लागत असतं, वेगळं टेम्परेचर लागत असतं. आता इथं वेस्ट वॉटरमध्ये ज्या बॅक्टेरिया डिग्रेडेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन करत असतात त्या बॅक्टेरिया ह्या 20 डिग्री सेल्सिअसला चांगलं काम करू शकत असतात. 20 डिग्री सेल्सिअसला चांगलं काम करतात. मी अजून वाक्य रिपीट करते. मोबाईल कोणाचा अनम्यूट आहे त्यांनी प्लीज म्यूट करा. आपण आता मगाशी बॅक्टेरिया बघितलेले आहेत तिथं. ह्या बॅक्टेरिया ह्या ज्या पाण्यातल्या डिग्रेडेशन करणाऱ्या आणि ट्रान्सफॉर्मेशन करणाऱ्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या 20 डिग्री सेल्सिअसला त्यांची चांगली ग्रोथ पण होते आणि त्या टेम्परेचरला व्यवस्थित डिग्रेडेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन करू शकत असतात. लक्षपूर्वक आता व्यवस्थित ऐकायचं. मराठीमध्ये सगळं पॉइंट सांगते, त्यानंतर इंग्लिशमध्ये आपण बघूया. केमिस्ट्रीच्या लॅब मधल्या बॉटल सगळ्यांनी बघितलेल्या असतील. तर त्या प्रत्येक बॉटलला एक 250 ते 500 ml एवढं वॉटर किंवा कुठलं पण केमिकल बसत असतं. 250 ते 500 ml वॉटर किंवा कोणतंही केमिकल बसत असतं. तर ह्या बीओडी बॉटल, इथे एक नवीन शब्द आलेला आहे की जो तुम्हाला 12वी पर्यंत माहिती नव्हता. बीओडी बॉटल म्हणजे आपल्या केमिस्ट्रीच्या लॅब मधल्या बॉटलच, पण त्याचं जे कॅप आहे, जे टोपण आहे त्याचं, ते पॅक बसायला पाहिजे. बाहेरचा ऑक्सिजन पण आत आला नाही पाहिजे आणि आतला ऑक्सिजन पण बाहेर गेला नाही पाहिजे. त्यात ज्याचं झाकण पॅक असतं त्या लॅब मधल्या बॉटलला बीओडी बॉटल असं म्हटलं जात असतं. फक्त क्रायटेरिया काय, त्याचं कॅप पॅक पाहिजे, थोडी सुद्धा हवा बाहेरची आत नाही आली पाहिजे आणि आतली बाहेर नाही गेली पाहिजे. ह्या शब्दाचा अर्थ सांगितला. इथं अजून तिसरा एक नवीन शब्द आहे, विंकलर मेथड. ऐका, विंकलर मेथड म्हणजे ऑक्सिजन पाण्यामध्ये, नीट ऐका, पाण्यामध्ये ऑक्सिजन किती विरघळलेला आहे हे शोधून काढण्याची जी पद्धत आहे त्याला विंकलर मेथड असं म्हणायचं असतं. विंकलर मेथड म्हणजे वॉटरमध्ये किती ऑक्सिजन आहे हे या मेथडनं डिटरमाइन करता येत असतं. ऑक्सिजन किती विरघळलेला आहे हे या मेथडनं डिटरमाइन करता येत असतं. आपण कसं आपल्या आंघोळीला पाणी किती गरम आहे ते हाताने बघतो आपण किती तापलेलं आहे ते, तसं ऑक्सिजन किती आहे हे या विंकलर मेथडने कळत असतं. आता शब्दाचे अर्थ सांगा बरं. बीओडी बॉटल म्हणजे कसली बॉटल? ऑक्सिजन थोडा पण आत नाही यायला पाहिजे, बाहेर नाही जायला पाहिजे. व्हेरी गुड. पाहिजे. विंकलर मेथड म्हणजे ऑक्सिजन मेजर करण्याची मेथड. इन्क्युबेटर म्हणजे आपल्या घरातल्या फ्रीज सारखंच फ्रीज सारखं एक फक्त इक्विपमेंट हीट पण करता येतं आणि कूल पण करता येतं. हीट पण करता येतं आणि कूल पण करता येतं. ओके, आता लक्ष द्या. 2 बॉटल तुमच्या हातामध्ये आहेत असं गेस करा. दोन्ही बॉटल मध्ये 250 ml पाणी घेतलेलं आहे. किती पाणी घेतलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे म्हणून मी इथं वर्ड लिहिलेला आहे, नोन व्हॉल्यूम. नोन व्हॉल्यूम म्हणजे तुम्ही 500 घ्या, 100 घ्या, 50 घ्या, नाहीतर 1000 ml घ्या, म्हणजे 1 लिटर घ्या. फक्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे तुम्ही किती घेतलंय ते, म्हणून इथं शब्द टाकलेला आहे नोन व्हॉल्यूम.
मग दोन्ही बॉटलमध्ये इकडं 250 ml पाणी घेतलं आहे, दुसऱ्या बॉटलमध्ये पण 250 ml पाणी घेतलेलं आहे. मग 1 नंबरची बॉटल उचलायची आणि कुठली मेथड वापरायची? ही विंकलर मेथड वापरायची. मी डार्क केलेले बघा, विंकलर मेथड वापरायची आणि 1 नंबरच्या बॉटल मधल्या पाण्यामध्ये किती ऑक्सिजन विरघळलेला आहे ते मोजायचं. कोण मोजून काढतंय? हे विंकलर मेथड मोजते किती ऑक्सिजन आहे ते. दोन्ही बॉटलमध्ये देखील पाणी घेताना जे पाणी टेस्ट करायचंय की नाही, ज्या पाण्याचा बीओडी मोजायचा ना, तेच पाणी घ्यायचं. म्हणजे एकच समजा तुम्ही एका टाकीमधलं पाणी घ्यायला लागलात तर दोन्ही पण बॉटलमध्ये नॉन व्हॉल्यूम त्या टाकीमधलंच पाणी घ्यायचं. पहिल्या पण बॉटलमध्ये तिथलंच घ्यायचं, दुसऱ्या पण बॉटलमध्ये तिथलंच घ्यायचं. ओके, हे पहिल्या बॉटलचं काम संपलं. काय केलं? नॉन व्हॉल्यूम एवढं वॉटर घेतलं. कशामध्ये घेतलं? बीओडी बॉटलमध्ये घेतलं. पहिलं वाक्य कळालं? टेक नॉन व्हॉल्यूम ऑफ वॉटर सॅम्पल इन बीओडी बॉटल. बीओडी बॉटलमध्ये माहिती आहे एवढं वॉटर घेतलं आणि मेजर डिझॉल्व ऑक्सिजन बाय विंकलर मेथड. तर त्याचा 1 नंबरच्या बॉटलमध्ये किती ऑक्सिजन आहे तो विंकलर मेथडने मोजून काढलेला आहे. आता त्या बॉटल मधलं ऑक्सिजन मोजलं म्हटलं की ते पाणी फेकून देऊन टाकायचं. आता तुमच्याकडे किती बॉटलमध्ये पाणी आहे? एका बॉटलमध्ये. व्हेरी नाईस, एका बॉटलमधली. हा, ती जी एक बॉटल आहे त्याच्यामध्ये किती पाणी आहे ते तुम्हाला माहित आहे, म्हणून इथं लिहिलेलं आहे बघा, नॉन व्हॉल्यूम ऑफ वॉटर सॅम्पल. इथं काय टेक केलं, इथं काय कीप करायचंय म्हणजे ठेवायचे. काय ठेवायचंय? नॉन व्हॉल्यूम ऑफ वॉटर सॅम्पल इन. कुठे ठेवायचा? ह्या बीओडी इन्क्युबेटर मध्ये ती बॉटल उचलून ठेवायची. बीओडी इन्क्युबेटर मध्ये ती बॉटल उचलून ठेवायची. म्हणजे थोडक्यात तुमच्या घरातल्या फ्रीज मध्ये उचलून ठेवली ती बॉटल. किती डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ठेवायचंय? त्याचं 20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ठेवायचंय. आणि ती बॉटल किती दिवस ठेवायची? 5 दिवस तिथंच ठेवायची. हात लावायचा नाही एकदा ठेवल्यानंतर, बाहेर काढायची नाही. आत ठेवलेल्याकडे नंतर लक्ष द्यायचं नाही. आज जर समजा 10 वाजता ठेवली असेल तर 5 दिवसानंतर 10 वाजताच त्याला हात लावायचा आणि बाजूला काढायची. ओके, मग हे टेकआउट दी बॉटल. 5 दिवस झाल्यानंतर ती बॉटल बाजूला काढून घ्यायची आणि नंतर त्या पाण्याचा काय मोजायचा? डिझॉल्व ऑक्सिजन मोजायचा. कुठल्या मेथडनी मोजायचा? मगाशी ज्यानं मोजला होता की नाही पहिल्या बॉटलचा, त्याच मेथडनी ह्याचा पण ऑक्सिजन, विंकलर्स मेथड म्हणतात. MCQs ला प्रश्न पडत असतो, विच मेथड इज युज्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन इन वॉटर सॅम्पल. कुठल्या मेथडने मेजर करायचा? विंकलर मेथडने मेजर करायचा. अरे बेटी, पहिल्या बॉटल वरती काय काय काम केलं? पहिली बॉटल घेतली आणि त्याचा डिझॉल्व ऑक्सिजन फक्त मोजला आणि ती बॉटल मधलं पाणी फेकून दिलं. दुसरी बॉटल घेतली आणि त्या इन्क्युबेटर मध्ये ठेवून टाकली 5 दिवसासाठी. किती डिग्री सेल्सिअसला? 20 डिग्री सेल्सिअसला ठेवली आणि 5 दिवसानंतर बाजूला काढून घेतली आणि त्याचा ऑक्सिजन मोजला. आता समजा हिथं जो ऑक्सिजन मोजलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला आलं 25. मी तर लिहिलेलं आहे 25 एवढं आलेलं आहे. इथं डार्क करते, 25 एवढं उत्तर आलेलं आहे पहिल्याचं. कशाचं? 25 एवढं ऑक्सिजन डिझॉल्व्ह झालेलं आहे असं समजा. आणि नंतर इथं विंकलर मेथड वापरल्यानंतर इथं 10 एवढा ऑक्सिजन आला. ओके, आता इथं 10 का उत्तर आलं सांगा बरं, कोण बघू हुशार आहे? पहिलं 25 आलं, सेमच वॉटर घेतलेलं होतं. एकाचं उत्तर 25 आलं आणि दुसऱ्याचं 10 येऊन बसलं. का बरं? बॅक्टेरियाने यूज केला. बॅक्टेरियाने ऑक्सिजन अमाऊंट यूज केलं. बॅक्टेरियाने ऑक्सिजन यूज करून टाकला आणि मग शिल्लक थोडासाच ऑक्सिजन पाण्यामध्ये राहिलेला आहे. कधी कधी ह्याचं उत्तर 0 पण येऊ शकेल सगळ्यात जर ऑक्सिजन वापरला तर, कारण त्या बॅक्टेरियाने तिथं प्रोसेस केली आणि ऑक्सिजन भरपूर वापरून टाकलेला आहे. ओके,
आणि मग टेक द डिफरन्स बिटवीन डिझॉल्व ऑक्सिजन बिफोर इन्क्युबेशन. बिफोर इन्क्युबेशन म्हणजे हे पहिली बॉटलचं, कारण त्याला आपण कुठे ठेवलंय का इन्क्युबेशनला, असल्या इन्क्युबेटर मध्ये ठेवलेलं आहे का नाही. बिफोर इन्क्युबेशन आणि आफ्टर इन्क्युबेशन. आफ्टर इन्क्युबेशन म्हणजे 5 दिवसानंतर या इन्क्युबेटर मध्ये ठेवलं. इन्क्युबेशन म्हणजे असल्या ह्या फ्रीज मध्ये ठेवण्याच्या प्रोसेसला इन्क्युबेशन असं म्हणायचं असतं. मग डिफरन्स बिटवीन डिझॉल्व ऑक्सिजन बिफोर इन्क्युबेशन अँड आफ्टर इन्क्युबेशन. टेक द डिफरन्स. डिफरन्स घ्या म्हणतात बिफोर इन्क्युबेशनला आणि आफ्टर इन्क्युबेशनला. आपला डिफरन्स किती आला? 15 आला. किती आला डिफरन्स आपला? 15 आला. तर दिस डिफरन्स इज नथिंग बट बीओडी. हा डिफरन्स म्हणजे काय आहे? बीओडी आहे. आर यू गेटिंग? Yes. Yes, madam. कळलं का? दिस डिफरन्स इज नथिंग बट बीओडी. Yes. ओके, आता अजून लक्ष द्या. हे बघा, ही व्हॅल्यू लिहायच्या नाहीत आपल्याला, मी उगाच समजण्यासाठी तुम्हाला दिलेला आहे. हा, ओके. पहिली 2 वाक्य ही पहिल्या बॉटलशी रिलेटेड आहे. पहिली 2 वाक्य ही पहिल्या बॉटलच्या रिलेटेड आहेत. बघा, तुम्ही बघू शकता. काय झालं? टेक नो मेजर द डिझॉल्व ऑक्सिजन बाय विंकलर मेथड. एकच मिनिट हा, सेंटेन्स हे झालंय, खालच्या लाईनला गेलं मी आकडे लिहिल्यामुळे. ओके, पहिली 2 सेंटेन्स वाचा बरं. कुठल्या बॉटलशी रिलेटेड आहेत? पहिली 2 सेंटेन्स ही पहिल्या बॉटलच्या रिलेटेड आहेत. हा, टेक नोन व्हॉल्यूम ऑफ वॉटर सॅम्पल इन बीओडी बॉटल, मेजर इट्स डिझॉल्व ऑक्सिजन बाय विंकलर मेथड. कळालं? दुसरी 2 सेंटेन्स आहेत ती दुसऱ्या बॉटलशी रिलेटेड आहे. कीप द नोन व्हॉल्यूम ऑफ वॉटर सॅम्पल In BOD water incubator. sample bottle in BOD incubator at 20 degrees Celsius for 5 days. 5 days. टेक आउट दी बॉटल. हे दुसऱ्या बॉटलशी रिलेटेड. नंतरची 2 सेंटेन्स ही 2 सेंटेन्स ही दुसऱ्या बॉटलच्या रिलेटेड आहेत. ओके, ही पहिली 2 सेंटेन्स ही पहिल्या बॉटलच्या रिलेटेड आहेत. ओके, आणि लास्टची 2 सेंटेन्स ही कॅल्क्युलेशनशी रिलेटेड आहेत. आर यू गेटिंग? कॅल्क्युलेशनशी रिलेटेड काय आहेत? टेक द डिफरन्स बिटवीन डिझॉल्व ऑक्सिजन बिफोर इन्क्युबेशन अँड आफ्टर इन्क्युबेशन. दिस डिफरन्स इज नथिंग बट इट इज अ बीओडी. आर यू गेटिंग? सांगू शकाल? तुम्हाला फक्त कळालेलं आहे. यू कॅन नॉट राईट दिस सेंटेन्स प्रॉपरली. एम आय करेक्ट? तुम्हाला फक्त समजलेलं आहे पण सेंटेन्स लिहिता येत नाहीत. बघूयात कोण सांगू शकते का सेंटेन्स? सांगा बरं सेंटेन्स. टेक Take a known volume of Volume. BOD bottle. वॉटर सॅम्पल Bottle. इन बीओडी बॉटल. पुढं मेजर डिझॉल्व ऑक्सिजन Measure dissolved oxygen बाय विंकलर मेथड. by Wheeler's method. कीप दी बॉटल इन Incubator. बीओडी इन्क्युबेटर फॉर Incubator. how many temperature? 20 degrees Celsius. 20 For degree. how many days? 20 degrees Celsius for 5 days. 5 days. 5 days. 5 days. Measure the oxygen in first bottle. After 5 days. Take out the bottle and measure Measure dissolve the- by 20 oxygen. Dissolve oxygen by Winkler method. ओके, आता जस्ट कोण जॉईन झालं सांगा बरं. बघू कोण प्रामाणिक आहे. कारण 59 पार्टिसिपंट होते. लगेच एका मिनिटात लेक्चर संपताना 60 पार्टिसिपंट झालेले आहेत. हु जॉईन? कोण जॉईन झालं? प्रामाणिकपणे सांगायचंय. मी टॅली करू शकते, सगळ्या मुलांना माहिती आहे, मग अशी स्क्रीनशॉट काढून घेतलेले आहेत. कोण झालं जॉईन आता? हा,